सो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर ह्या ब्लॉग मध्ये काल आय थिंक येस कालचा माझा दिवस खूप चांगला होता, कारण की काल आम्ही घेतलेली आहे एक नवीन ज्युपिटर, आणि आज तिथं मी फर्स्ट मॉर्निंग ड्राईव्ह घेणार आहे. आता सकाळचे वाटले ते 8:30. सो जाऊन टेस्ट ड्राईव्ह आहे. सो हिअर इट इज. आणि ही ज्युपिटर काल आम्ही घेतली होती. ह्याचा ब्लॉग मी ॲक्च्युली बनवू नाही शकलो, कारण की मला पण माहिती नव्हतं की आज आम्ही ज्युपिटर घेणार आहे. ॲक्सिडेंटली काहीतरी आमचं रिझन्स, म्हणजे काही पण कारण असू शकतं, आय डोंट नो. बट ही गाडी आम्हाला घ्यावी लागली. पण आय होप मला खूप आवडलेली ही गाडी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी हिची फीचर्स तुम्हाला नंतर नक्की सांगेन. तर ह्याच्यासोबत मिळतोय आपल्याला एक LED डिस्प्ले विथ लाइटिंग्स. इथं एक हेडलाईट आणि इथं टेल लाईट आहे, अशी जी की कंटिन्युअस ऑनच असती. ह्याच्यामध्ये एक माझं हेल्मेट आहे, पण मी आता बिलकुल पण हेल्मेटचा यूज नाही करणार. आणि इथं बॅक टेल लाईट. अजून नंबर आलेला नाही, नंबर यायला अजून टाइम आहे खूप. तर आत्ता मी चाललोय एक मॉर्निंग कॉफी घ्यायला माझ्या एका मित्रासोबत. तर त्या मित्राला आता पिक करायचंय आणि मग त्याच्यानंतर जायचंय एका कॉफी शॉप मध्ये, तिथे आय वॉन्ट टू सी फर्स्ट राईड. सो स्टँड लावल्याशिवाय गाडी चालू होत नाही. गाडी चालू झाली. सो तर आता मी अशी गाडी नाही चालू शकत मोबाईल एका हातात पकडून. सो मोबाईल आता मी ठेवून देतो आणि स्पॉटवर गेल्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून आणि मित्राकडे देऊन गाडी चालवायला, ज्याकरून मला ब्लॉग बनवता येईल. सो तर आता येऊले चहा. मला ब्लॉग मध्ये येतं तर मला येतं तर हा हे बघ ट्रेडर काय आपण दाखवा. सो आता कॉफी वगैरे पिऊन मी आता घरी आलेलो आहे परत. आणि ही माझी गाडीची जे आता मी तुम्हाला फीचर्स जे काही आहे ते सांगतो. तर इथून पहिले फीचर्स चालू होतं. इथं आहे याचा एक USB पोर्ट, जिथे की मी माझा मोबाईल चार्जिंग करू शकतो आणि ह्याच्यामध्ये माझा मोबाईल ठेवू शकतो. आय डोंट थिंक सो मी याचा कधी वापर करेन, इमर्जन्सी केसमध्ये करून पण शकतो. आणि नेक्स्ट हे आहे ऑटो ऑटो बंद चालू होणार गाडी, असंच काहीतरी फीचर आहे याचा. आणि नेक्स्ट आहे चावी बंद केली की जस्ट इकडं आणि डिकी ओपन होती. सो डिकीमध्ये हा हेल्मेट आहे जो की मी कधी कधी वापरतो. आणि डिकीमध्ये 2 हेल्मेट बसेल अशी जागा आहे. खूप मोठी स्पेस पण आहे डिकीमध्ये. आणि नेक्स्ट आहे त्याचं पेट्रोल. युजली बाकी सगळ्या गाड्यांचं पेट्रोल इथं बॅक साईडला किंवा आतमध्ये असतं. माझी ॲक्टिवा जी आहे तुम्हाला माहिती आहे, ॲक्टिवामध्ये पण आतमध्येच आहे. डिक्की ओपन केल्याच्या नंतर इथं ह्या साईडला आहे, इथं पेट्रोल भरायचं आहे. आणि तर नेक्स्ट ह्याचं पेट्रोलचा इथं फ्रंट साईडला हे असं इकडं ही चावी प्रेस करायची इकडं, जस्ट हे पेट्रोलचं ओपन होतं. सो हे खूप अमेझिंग फीचर वाटले मला याचे. टेल लाईट तर वाव आहे. बाकी काय आहे, टेल लाईट मस्त आहे. अजून इंडिकेटर प्लस मला याचं इंडिकेटर सिस्टम पण खूप आवडली. खूप मस्त वाटते इंडिकेटर पण. ह्या साईडला इंडिकेटर्स आहे. सो इंडिकेटर आपण ऑन करूया. सो इंडिकेटर ऑन केलं हे अशा प्रकारे दिसतं, म्हणजे पूर्ण इथपर्यंत असं विजिबल वाटतं. आय थिंक इकडच्या साईडला इंडिकेटर साईड LED आहे. बॅक साईडची पण तरी कंडिशन, बॅक साईडला पण तसंच दिसतं छान. पहिले जे ज्युपिटर असायची त्यांचं इथून असं गॅप असायचं, ज्या करून इकडच्या साईडला इंडिकेटर मध्ये रेड लाईट. पण आता अशी आहे, ही अख्खी पूर्ण टेल लाईटच जॉईन आहे याच्यामध्ये. तर हे खूप अमेझिंग फीचर वाटलं. अजून तर काही नंबर आलेला नाहीये. नंबर आलं ऑफकोर्स मी नंबर प्लेट लावणार पण,
युजली लोक खूप असे नवीन ओल्ड फॅशन वाले लावतात. मी आता माझी ऍक्टिव्हाला होती नंबर प्लेट, मी त्या प्रकारची नंबर प्लेट लावणार आहे. अजून एक फीचर पार्किंग लाईट पण आहे. त्याचं पार्किंग लाईट जर चालू करायची असेल दाबून धरायचं आणि पार्किंग लाईट जे आहे ते साईडच्या चालू होतात. सगळं इकडून इकडून. सो अशी पार्किंग लाईट खूप चांगली दिसते याची, बॅक साईडला पण. स्पेस स्पेस खूप मोठा आहे इथं. आणि ओके, लाईट बंद केली. आणि आता आय थिंक अजून काय राहिलेलं नाही गाडीबद्दल एक्सप्लेन करण्यासाठी सारखं. सो मी आता वरती जातो आणि ऑफकोर्स कॉफी. ओ माय गॉड, मी डिकी का उघडली. दाबायचं आणि लॉक झालीत. सो लेट्स से टाटा बाय बाय टू माय न्यू ज्युपिटर अँड आता घरी जाऊया. आणि आजचा माझा डेली रुटीन चालू करतो, जो की आहे आज संडे. तसा माझा डेली रुटीन काय असेल मला पण नाही माहिती. आय थिंक आज मी स्टडी पण करेन आज. हो, मी तर रोज स्टडी करतोय आता, कारण की 12th आहे. 12th मग स्टडीवर फोकस जास्त करायला लागेल. ॲज वेल ॲज तुम्हाला तर माहितीच आहे सिक्रेट बिझनेस. ज्यांना माहिती त्यांना, बाकीच्यांना नाही माहिती. सो तर टाटा बाय बाय. ह्या साईडला आमची लिफ्ट. ॲक्च्युली मी नवीन घरात शिफ्ट झालेलो आहे, तुम्हाला जसं माहिती नसेल. आय थिंक ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल. बट ही आमची नवीन बिल्डिंग. तुम्ही माझी जुनी लिफ्ट माहितीच असेल तुम्हाला. आणि मी जेव्हापासून इथं आलोय खूप साऱ्या वस्तू घेतल्यात आता, जसं की गाडी असेल, ही गाडी प्लस माझी जी ऍक्टिव्हा आहे ती रिपेअरिंगला दिलेली. सो आज किंवा उद्या मी ती ऍक्टिव्हा घ्यायला जाईल. आणि ऍक्टिव्हाचा प्रॉब्लेम असा झाला होता, गाडी लॉक झाली काही, आणि त्याच्यात ऑइलिंग, त्याचा खर्च आलेला आहे जवळजवळ 13-15 हजार रुपये. सो आता घरी आलोय की इथं बोलूया. सो तर आता टाइम झाला आहे दुपारचे 2 वाजायला आले. ते 1च मिनिट राहिले दुपारचे 2 वाजायला. आणि तसं तर मी आता अभ्यास करत होतो, बट मी थोडंसं रिअलाइज केलं की आता अभ्यास जवळजवळ मी खूप वेळचा अभ्यासच करत होतो. त्याच्यामुळे मी आता थोड्या वेळ आय थिंक यूट्यूब बघणार आहो. पण त्याच्या आधी तुम्हाला तर माहितीच आहे मी काय करत असणार आहे. ऑफकोर्स तुम्ही राईट गेस केलं असू शकतं. आणि हे राईट गेस कसं असेल तुमचं तुम्हालाच माहिती. बट मी जे करत होतो, आय मीन जे करणार आहे, ते खूप अमेझिंग असतं. आणि माझी ऑफकोर्स जी गाडी होती ती आता गाडी गेलीत. आणि गेलीत म्हणजे माझी मम्मी बाजारात घेऊन गेली. ते आज आमचा संडेचा मार्केट ओपन असतं. सो